दरम्यान 41 खासदारांच्या निलंबनावर राज्यातल्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्याही जाणून घेऊयात। सुप्रियाताई सध्या एकट्या पडल्यात, कारण बरीचशी लोक, सगळीच लोक अजितदादांसोबत आली, तर त्याच्यामुळे सहानुभूती मिळवण्यासाठी आणि वारंवार प्रकाश झोतात येण्यासाठी अशा प्रकारे त्यांचा हा केविलवाना प्रयत्न आहे। त्यांच्यावर कारवाई केली किती चुकीची। मग त्यांचं सरकार महाराष्ट्रात होतं, मला 4 वर्ष निलंबित केलं होतं, त्याचं काय? मला 3दा निलंबित केलंय, त्यावेळेस काय म्हणायचं आम्ही? काय त्यांच्या विरोधात कारवाई झाली की काळा दिवस, आणि त्यांनी लोकांच्या विरोधात कारवाई केली की पांढरा दिवस, असं कसं म्हणून चालेल? लोकशाही सस्पेंडेड आहे असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे। म्हणजेच लोकशाहीसाठी हा काळा दिवस आहे। खरं सांगायचं झालं तर कालपर्यंत 92 खासदारांना, सन्माननीय खासदारांना त्या ठिकाणी सस्पेंड करण्याचं काम केलं होतं, आज 42। मला कळत नाही की त्यांचे दोष काय। जर संसदेवर एखाद्या ठिकाणी हल्ला होतो त्यावेळेला संसदेमधल्या लोकांनी प्रश्न विचारणं ही सुद्धा आता जर लोकशाहीमध्ये जर नाही विचारू शकणार तर लोक संसदेमध्ये जाणार कशाला? आणि सगळ्यात सर्वोच्च स्थान असलेली संसद जर सुरक्षित नाही, हा जर प्रश्न विचारणं चुकीचं आहे तर मग कुठला प्रश्न विचारला पाहिजे? म्हणजे गृहमंत्र्यांनी स्वतःहून जबाबदारी घेऊन त्या ठिकाणी राजीनामा द्यायला पाहिजे होता की ही चूक झालेली आणि मला राजीनामा दिला पाहिजे। राजीनामा तर सोडा, ते उत्तर पण द्यायला तयार नाहीत। सुप्रिया सुळे यांचा नावलौकिक आदर्श संसद रत्न म्हणून केला जातो। अतिशय नेहमी सभागृहात उपस्थित राहणाऱ्या, सर्व चर्चेत सहभाग घेणाऱ्या 1 नंबरच्या त्या खासदार आहेत। त्यांनाही निलंबित करण्याची भूमिका जर सत्तारूढ पक्षाने दाखवली असेल तर याच्यासारखं भारतातल्या लोकशाहीचं दुर्दैव नाही। आपण मदर ऑफ डेमोक्रेसी भारताला म्हणतो, आता मर्डरर ऑफ डेमोक्रेसी म्हणून आपला नावलौकिक तयार करायचं काम जर सुरू असेल तर तेही तेवढंच दुर्दैवी आहे। मी या सगळ्या निलंबनाच्या कृत्याचा निषेध करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।